या देशाला, मला असं वाटते की या देशाला बुद्ध धम्माच्या शिवाय तरणोपाय नाही। जसं माणसाच्या विकासाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, तसंच या देशाला, भारत देशाला बुद्ध धम्माशिवाय तरणोपाय नाही। या देशाला राजकीय पटलावर, आर्थिक पटलावर आणि सामाजिक पटलावर सर्वात उत्कृष्टपणे लोकांचं जीवन उत्कृष्ट करणारा फक्त हाच मला असं वाटतं की धम्म आहे। आणि आज खूप आनंदाची गोष्ट आहे, मी 2011 धम्म दीक्षित आहे। मी नॉमॅडिक ट्राइब्स कम्युनिटी मधून येते, परंतु या 2011च्या नंतरचा 24 पर्यंत जो प्रवास आहे तो माझा अतिशय उत्कृष्ट झालेला आहे। आणि माझं एक सामाजिक स्थान निर्माण झालेलं आहे समाजामध्ये, आर्थिक आणि सामाजिक लेवलवर, इव्हन राजकीय पटलावर सुद्धा मी उतरत आहे। तर धम्मात जेव्हा माणूस प्रवेश करतो तो सर्व अंधश्रद्धा, देवधर्म याला तो नाकारतो आणि स्वतःवर त्याचा विश्वास निर्माण होतो। आणि जेव्हा त्याचा स्वतःच्या कार्यावर विश्वास निर्माण होतो तो माणूस नक्कीच प्रगती करू शकतो, मला असं वाटतं। बौद्ध धर्मामध्ये तुम्ही प्रवेश केला आणि आजपर्यंत तुमचा प्रवास हा कसा झाला? जेव्हा मी धम्मदीक्षित झाले त्यावेळेस मला खूप वेगवेगळ्या जे सामाजिक रूढी परंपरा आहेत समाजातून, जातीतून, त्याचा खूप त्या गोष्टीला मला खूप संघर्ष करावा लागला। माझ्या समाजातल्या लोकांनी मला नाकारलं, नातेवाईकांनी नाकारलं, एक वाईट टाकल्याप्रमाणे ठेवलं। परंतु आता त्या सगळ्या गोष्टींचा विरोध करून मी स्वतःला इतकं स्ट्रॉंग केलं आणि बाबासाहेबांनी जो शेवटचा ग्रंथ लिहिला बुद्ध आणि धम्मा, त्या ग्रंथाचं वाचन करून त्याच्या अनुषंगाने मी स्वतःमध्ये जशी जशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवर जे प्रिन्सिपल्स बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये या ग्रंथामध्ये दिल्यात त्या प्रिन्सिपलचा वापर करून मी स्वतःवर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत गेली। आणि आज माझी स्वतःची शाळा आहे आणि मी आज खूप आनंदी आहे। मॅडम तुमचा परिचय द्या। मी रंजना सुरजुसे, मी भोई समाजातून आहे, हा, आणि नागपूर मधूनच आहे मी। थँक्यू।